एकदा आंबेच झाले. सांगायचं तात्पर्य की जेव्हा हो धर्म अर्थ काम तुमची जी काही कामना असेल, म्हणून गुरु शब्दार्थ असा आहे माऊलींनी इथं की आपला आदिनाथ येतो, या ठिकाणी गोपेश्वराची स्थापना आहे. आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष, मोक्ष जाऊ द्या एवढं कोणी पाहिलं, पण एवढी कामना अर्थाची जिज्ञासू कोणी देवाकडे जात असेल, दुःखाचा परिहार व्हावा, माझं काही दुःख असेल तेच जावा, किंवा आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून आपण परमेश्वर जा, त्या निमित्तानं 4 वाक्याचं वर्णन गीतेमध्ये सुद्धा सांगितलं. आमच्या आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर सांगितलं की अर्थार्थी भक्त सुद्धा काही वेगळं चांगलं नाही असं नाही, तो सुद्धा चांगला आहे, त्या निमित्तानं कोणतो भक्ती करतो ना. म्हणून अर्थ असू द्या अर्थार्थी असू द्या, अर्थ दुःख बरा होऊन साठी का व्हायला करतो ना तो. अर्थार्थी म्हणजे परिस्थिती चांगली व्हावी म्हणून करतो ना याला महत्व. कृतम अकृतम अन्यथा कर्तुम तो करणार आहे. तुम्ही केलं तर तो करील ना. जो जसा मला मी जसा त्या चौथा का जो जसं माझं व्हायचं मी जास्त इफ आय लुक टू यू आय लुक टू यू म्हणून देव सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा अनेक प्रकारचे शिवालय बांधले. शिवालये बांधले किती शिवालये बांधिले शिवालये बांधिले माझ्या बाबांचे ऐकायची जाती जाती शिवालये बांधिले शिवालये बांधिले जाते गावी नागेश्वर बांधिले पहिले मंदिर भक्त तेथे जमते अपार प्रसन्नते होय माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालये बांधिले शिवालये बांधिले आमच्याकडे एका संप्रदायाचे नाही सांगा, इतने मंदिर आहे ऐसे वैसे भरपूर माहिती सांगा. जनार्दन स्वामीचे किती मंदिर आहे? मला 7 मंदिर आहे. 7च. त्यांना काय माहिती. देव हो तो महापुरुष या देहाने 43 वर्ष पाहिला. जनार्दन स्वामीला मी पहिल्या वेळेस पाहिलं तर असे पोत्यावर बसले होते खाली. काय करते ते माहिती आहे का? त्या वडाऱ्याकडून दगड घडीत बसले भरवून वेरवळ कपच्यावर फक्त पोतं होतं खाली आणि असं बांबू ठेवला होता. त्या पोत्याला अशी शिकाळी बांधायची, झोळीसारखं करायचं. तुम्ही वावरात झोळी बांधा लेकर झाडाला तसे झोळीसारखं होतं आणि तिथं बसलेले होते. स्वतः खाणीवर जायचं, हातानं सुरून घ्यायचं. आता ज्यांचं वय 70-80 वर्षाचं आहे त्यांना कळेल सुरून कशानं म्हणून, नाहीतर आपल्या घरातच सुरून घे. नवरा बायको लाडत आले आणि आज माझा वाढदिवस आहे असं करा ना, मी कशी दिसते. आता त्यानं पाहिलं आता जर आपण हिला चांगलं म्हणणं नाही तर वर्णामध्ये मिठ जास्तच होईल. वा वा तू तर चवळीच्या शेंगासारखे दिसते. आता ती होती 102 किलो. असं मी इतकी सुंदर आहे, आय एम इज ब्युटिफुल. हो यस यू आर व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. शहरातलं सांगा. मग असं करा ना, त्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवलं तेवढं घेऊन या, नाही तर मला तिथं उचलून न्या. म्हणे माय गंगे मी ती फ्रीजच इकडे घेऊन येतो, खाय तुला किती खायचं. संसारात तंटन मंदिरात घांडा. भगवान शंकर धर्मार्थ काम मोक्ष देणार आहे. पार्वतीला विचारलं कुठे गेल्या होत्या? भगवान शंकर नाही तर गेले होते भगवान श्रीकृष्णाचे रासलीला पाहायला. एवढ्या रात्री
ते रासलेलं पाहिजे. मग तू पाहिलं, मला पाहिजे. तुम्ही लहानपणी पाहिलं ना भगवान श्रीकृष्ण. आता तिथं तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्हाला तुमच्यासाठी बंदी. तिथं फक्त आम्हालाच पाहायला मिळतं. बायांनाच जायचं परमिशन आहे, तिथं दुसऱ्या कोणाला नाही. इकडं सुद्धा बायांना सगळंच परमिशन आहे. मला तिथं बायाशिवाय दुसरं कोण नाही. तिथं गोपिका होऊन जावं लागतं. तिथं पुरुषांना बंदी. म्हणजे मग तू मला बायांचे कपडे घाल. आता भगवान शंकर किती अर्धांडे महाराज. आता तिडतिडीत भगवान शंकर पाहिलं पुढं तुम्ही. आमच्या आदिवासी भागात आहे म्हणा. आता तिडतिडी भगवान शंकर म्हणून आदिवासी. ते म्हणजे तसं नाही जमणार तुम्हाला. ते नाग तुमच्या संघाची यायची हाल नाही. काय म्हणतात त्याला, साप आहे, नाग आहे, तुम्ही त्याचा त्याग करू शकणार नाही. तुम्हाला कशा साडी म्हणा. काय केलं तर 1.5-20 लागतं महाराज ब्लाऊज शिवाय. 1.5 खानाची चोळी लागते काही केलं. आता तुम्ही म्हणतो काही दिवसानं अर्ध्या पीसमध्येच ब्लाऊज होईल का काय माहिती. अशी परिस्थिती झाली. मागून पडून सर्व उघडच घालूच नका ना. त्याच्यापेक्षा बरं ना. आधी मानव निंदा नाही. माझ्या आई, तुम्ही माझ्या आईसारखे, माझ्या बहिणीसारखे. अंग भरून कपडे पाहिजे. म्हणजे जेव्हा अंग भरून कपडे लागतात तिथं मग कर जेव्हा चांगलं. 2 खण काय 3 खानाचे चोळे सगळ्या शिवले. ते जेव्हा घातलं तर दुसऱ्या बाईला 6 मीटर, यांना 15 मीटर सगळे. ते नाग म्हणलं, मी तुम्हाला सोडणार नाही. मला बांधून ठेवा. तुमची साडी मी बांधून ठेवतो, पण मला पण पाहिजे. आता भगवान शंकराने सांगितलं, माझं लेकरू येऊ द्यायचं, पाहू दे काय बिघडलं पाहिजे. लेकरू आहे ते, तुझं पण लेकरू आहे. बरं, तिनं आपलं नागाची गाठ बांधून दिली साडीला. आमचे पंढरबाबा लुंगी विनासायचे असे. म्हणून बाबा असे काय अचक होत. म्हणजे 2 गाय घातलं तरी लुंगी फुटली पाहिजे. लई आवड महाराजांनी. असे गुंडाळून गांडून घ्या. अरे पूर्ण भरलेला मी सिमेंटानं भरलेलं कळस वर घेऊन गेले. इथं काळ विचारलं बाबांना की कळस न्यायचं वर कोण नेन बाबा. एवढं मोठं वजन वर न्यायचं सोपी गोष्ट आहे. आपण वर गेलो तर आपलं पाय फाउंडेशन आलं तर फार मंदिरावर जायचं. ते सगळं शृंगार केलं. ते जटाबिटा बांधून घेतलं मागं असं सगळं वेणी वगैरे घातले ज्या. आता ते सुरू झालं. आज तो कैलाश में बाजे रहा डमरू. नाच रहे भोले बाबा पाओ बजे घुंघरू. नाच रहे भोले बाबा पाओ बजे घुंघरू. ब्रह्मा नाचे विष्णु नाचे. नाचे विष्णु भी नाचे. ब्रह्मा नाचे विष्णु भी नाचे. ब्रह्मा नाचे विष्णु भी नाचे. धीरे 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 मेरे शंकर नाचे. धीरे 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 मेरे शंकर नाचे. आज तो कैलाश में बज रहा डमरू. नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंघरू. नाच रहे भोले बाबा पाव बजे घुंघरू. पार्वती बरोबर भगवान शंकर नाचायला लागले. भगवान श्रीकृष्ण पाहिलं की वयोवृद्ध गोपी कशी आल्या. एवढी अर्धांग गोपी पूर्ण गोकुळात नाही. ती आली कशी. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने मनातल्या मनात ठरलं की गोपी नाही, हा गोपा आहे. म्हणून गोपेश्वर, म्हणून गोपेश्वर नाव आहे त्या भगवान शंकराचं. आता ते नाचायला लागलं तर लेकराला दम निघतो महाराज. आमच्याकडे लग्न होतं. आई नाचायला लागले की लेकराला वाटतं नाच. नवरी पण नाच, नवरदेव पण नाच. चांगलं म्हाताऱ्या माणसाला पण चेव येतो, ते पण नाचायला लागले. ते नाचतानाच जे आणि आणखी नवीनच पद्धत सुरू झाली लग्नाची. कोरड्या पडायच्या डोक्यावर. ते म्हाताऱ्यानं कोरड्या पडते जी मेवणी होती कोणत्याची डोक्यावर, म्हातारी डोक्यावरच पडली. ती म्हातारी बेश होता. आणि तो अरे कोणी म्हणतं कांदा आणा, कोणी म्हणतं डॉक्टरला बोला, कोणी थिएटर लावा, कोणी काय खाटकन. ती म्हातारी नेटकी नवर द्यायची चुलती सुतूक पुढं लवकर राहावं घेऊन जा. तुमच्याकडं तर सुतूक पूर्ण गावाला. किती जरी सांगितलं आम्ही जेवलं महाराज सांगितलं 3ऱ्या पिढीपर्यंत काही जरूर नाही पाळायची.
ज्यांचं गेलं त्यांनीच कुंकू लावायचं नाही, बाकीच्यांनी सगळेच कुंकू लावायचं. आता बऱ्याच वेळेस सांगितलं मला अशी पद्धत निघाली. भगवान शंकर नाचायला लागलं, देवाने ओळखलं की गोपी नाही हा गोप आहे. भगवान श्रीकृष्णाला हसू आला. सगळे नाचामध्ये दंग झाले महाराज. ते नागाला वाटलं आपण पाहावं कसं खरं स्वरूप. गेले ना पातळ सुटून काढले. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. मूळ स्वरूप भगवान शंकर विश्वाद्य विश्वविजडम. स्मशानवासी देव दिगंबर, स्मशानवासी देव दिगंबर. आहे तिसरा डोळा ग, आहे तिसरा डोळा ग. बाई माझा शंकर लई भोळा ग, बाई माझा शंकर लई भोळा ग. भगवान शंकरांनी भगवान श्रीकृष्णाची भेट झाली अशी 2 वेळेस होते. एक तर वैकुंठ चतुर्दशी दिवशी होते, हरिहराची भेट म्हणतात त्याला. आणि दुसरी भेट वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाची आणि भगवान सदाशिवाची भेट झाली, म्हणून त्या शिवलिंगाला आणि गोपेश्वर शिवलिंग म्हणतात. जेव्हा भगवान शंकराचं प्राणप्रतिष्ठा किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे, जनार्दन स्वामीने जवळपास 3-4 मंदिराचा जीर्णोद्धार केला, 3-4 नवीन मंदिरं बांधली. म्हणलं बाबा तुमचे मंदिर असतील खूप जरूर, पण असा महापुरुष खाणीवर जाऊन तिथं दगड फोडवून त्या दगडावाल्याकडून दगड घडवून